आहे। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज एनडीटीव्ही मराठीच्या गणरायाचं दर्शन घेतलं। यावेळी सामंतांच्या हस्ते गणरायाची आरतीही करण्यात आली। येत्या काही दिवसात कोकणात 10,000 कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या प्रकल्पाची घोषणा होईल असं उदय सामंत यांनी सांगितलं। शिवाय जुन्या पेन्शन योजनेबाबत उद्धव ठाकरेंनी ते मुख्यमंत्री असताना का निर्णय घेतला नाही असा प्रश्नही उदय सामंत यांनी विचारला। महायुतीचं 75% जागावाटप पूर्ण झाल्याचंही सामंतांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना म्हटलं। माझे सहकारी रौनक कोकडे आणि सागर कुलकर्णी यांनी सामंतांशी साधलेला संवाद आपण बघूया। राज्यात ठिकठिकाणी गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळते आणि या निमित्ताने एनडीटीव्हीच्या स्टुडिओमध्ये देखील यावेळेस गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि या निमित्ताने अनेक मान्यवर गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी एनडीटीव्हीच्या स्टुडिओला भेट देत आहेत आणि आपल्यासोबत सध्या आहेत राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत। सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। मुख्यतः बाप्पाचे दर्शन तुम्ही आज घेतले, काय नेमकं मागितलंय? कारण पुढच्या काही महिन्यानंतर विधानसभाच्या निवडणुका देखील आहेत। मला असं वाटतं की बाप्पाचं दर्शन घेताना किंवा ईश्वराचं स्मरण करताना स्वतःसाठी काहीच मागायचं नसतं। आज आम्ही सरकारमध्ये काम करतोय, मंत्री म्हणून काम करतोय। आमच्या महाराष्ट्रातली जनताही सुखी असली पाहिजे, बळीराजा कायम सुखी असला पाहिजे, त्याची उन्नती झाली पाहिजे, त्याची भरभराट झाली पाहिजे आणि कुठेही बळीराजावर संकट येऊ नये, महाराष्ट्रावर संकट येऊ नये, हीच प्रार्थना मी एनडीटीव्हीच्या गणपतीला येऊन केलेली आहे। मुख्यतः सर, आपण बघितलं की 2-3 दिवसापूर्वी एक आकडे FDI संदर्भात महाराष्ट्रात जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या क्वार्टरमध्ये जर पाहायला मिळालं तर सगळ्यात जास्त म्हणजे अनेक राज्यांची जर तुलना केली त्यापेक्षा जास्त FDI महाराष्ट्रात आलेलं आहे। पण विरोधक नेहमी तुमच्यावर जेव्हापासनं हे महायुतीचं सरकार सत्तेत आलं तेव्हापासनं की अनेक उद्योग गुजरातकडे चाललेत, तर हे कशामुळे शक्य झालेलं आहे आणि नेमकं काय कारण आहेत, काय तुम्ही सांगू शकाल? एकतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे याची आकडेवारी काही सरकार ठरवत नाही, ती RBI कडनं जाहीर होते। हे कदाचित टीका करणाऱ्यांना माहिती नसावं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे टीका करतात ते देखील सरकारमध्ये होते, त्यावेळी कर्नाटक आणि गुजरात 1 नंबरला होता। आज या सगळ्यांना कोसो मैल दूर ठेवत महाराष्ट्रामध्ये 75,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट 3 महिन्यामध्ये झालेली आहे। आम्ही दावोसला गेलो, दावोसवर पण टीका झाली, आम्ही काही प्रकल्प सांगितले त्याच्यावर देखील टीका होते। परंतु टीकेच्या पलीकडे जाऊन इंडस्ट्रीचा विचार करणं गरजेचं आहे आणि आज मी अभिमानानं सांगतो की मागच्या 3 वर्षापूर्वी जो महाराष्ट्र मागं गेलेला होता तो माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्रजी, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली आणि आज परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे। आणि एवढंच नाही, जो फेक नरेटिव्ह सेट केलेला होता की हा प्रकल्प गुजरातला गेला, तो प्रकल्प गुजरातला गेला, देशामध्ये महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याचा उद्योग विभाग असा पहिला विभाग आहे की आम्ही व्हाईट पेपर काढला, श्वेतपत्रिका काढली। आणि श्वेतपत्रिका कुठं काढली? बाहेर नाही काढली, विधानसभेमध्ये काढली आणि विधानसभेमध्ये चर्चेला आम्ही वाव ठेवला। परंतु व्हाईट पेपरवर विधानसभेमध्ये ज्यांचं बोलण्याचं धाडस झालं नाही त्यांनी बाहेर पत्रकार परिषद घेऊन काहीच उपयोगाचं नाही। याचा अर्थ विधानसभेमधला त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही, विधानसभेमध्ये ते बोलू शकत नाहीत आणि फक्त फेक नरेटिव्ह सेट करणं हा माइंडसेट झाल्यामुळं आज ते अनेक गोष्टीचा खोट्या नाटं लोकांना सांगत असतात आणि त्याचा काही परिणाम नाही। ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी सरकारचं अभिनंदन होतं आहे आणि उद्या देखील 11 वाजता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ज्याचे अध्यक्ष किर्लोस्कर होते आणि ती संस्था पुढे चालत आलेली आहे, त्यांनी माझा सत्कार म्हणजे सरकारचा सत्कार ठेवला आहे। त्याच्यामुळे यांच्याकडे कशाला टीकेला आपण उत्तर द्यायचं? जर इंडस्ट्रियलिस्टच सांगतात की आम्ही 1 नंबरला आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये, सगळ्या फॅसिलिटी आम्हाला चांगल्या मिळतात, त्याच्यामुळे जे कोलेकोई करतात त्यांच्याकडे बघण्याची काही आवश्यकता नाही। परंतु त्यांनी कधीतरी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे की उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याचं कर्तृत्व ज्यांनी केलेलं आहे त्यांना सरकारमध्ये कोणी घेतलं, त्यांना प्रशासनामध्ये कोणी घेतलं आणि जिथं उद्योजकच सुरक्षित नव्हता म्हणून तो गुजरात 1 नंबरला होता, कर्नाटक 1 नंबरला होता, आता महाराष्ट्र नंबर 1ला आहे आणि भविष्यामध्ये देखील नंबर 1ला। पण सर, याला क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल? या सगळ्याचं क्रेडिट कोणाला जातं? नाही, याचं क्रेडिट सरकारच्या पॉलिसीला जातं, आमच्या मानसिकतेला जातं। उद्योजकांना संरक्षण देणं ही आमची प्रामुख्यानं भूमिका होती। त्यांना लँड देत असताना आम्ही मैत्रीसारखा कायदा आणला, आम्ही 1 विंडो सिस्टीम केली, त्याच्यामुळे हे सगळे उद्योजक आता इथे यायला लागलेले। परवाच्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये एक टीका म्हणून सांगत नाही, परंतु मागच्या सरकारमध्ये 18 महिने कॅबिनेट सब कमिटी झाली नाही। कॅबिनेट आमची ऑनलाईन व्हायची, फेसबुक लाईव्ह व्हायचं,
फेसबुक लाईव्हमधनं तुम्ही आम्ही सगळेच सल्ले ऐकायचो, परंतु कॅबिनेट सब कमिटी ज्याला आम्ही इन्सेंटिव्ह देतो, सबसिडी देतो, ती काय 18 महिने होऊ शकली नाही, म्हणून तो वेदांता फॉस्कॉन गेला. परंतु या 2 वर्षामध्ये किमान 5 ते 6 कॅबिनेट सब कमिटी आम्ही घेतल्या आणि परवाच्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये देशातला सगळ्यात मोठा जो डेटा सेंटर आहे ते नवी मुंबईमध्ये होतं आहे. टॉवर नावाची कंपनी आहे, ती घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर अनेक प्रकल्प आता लाईनअप आहे. कोकणामध्ये देखील डिफेन्सचा 10,000 कोटीचा आम्ही प्रकल्प करतो आहे. आजपर्यंत कोकणावर असं एक ठपका होता की आम्ही कुठच्या प्रकल्पाचं समर्थन करत नाही. आज माझ्या मतदारसंघामधल्या माझ्या जिल्ह्यातल्या लोकांनी समर्थन केलं आहे. कोका कोलाची कंपनी आली. त्याच्यामुळे उद्योजकांना जे पाहिजे ते सरकारनं दिलं, जो इन्सेंटिव्ह पाहिजे तो सरकारनं दिला. आज यावर्षी 10,500 कोटी रुपये आम्ही इन्सेंटिव्ह वाटला. त्याच्यामुळं उद्योजकांना कॉन्फिडन्स आला आहे की सगळ्यात चांगलं जे इंडस्ट्री फ्रेंडली राज्य आहे ते महाराष्ट्र आहे, म्हणून ते आमच्याकडे येतात. नाही, पण आता तुम्ही सांगितलं डिटेलमध्ये की तो कोकणातला डिफेन्सचा प्रोजेक्ट काय आहे, थोडंसं जरा डिटेल समजेल महाराष्ट्रातल्या लोकांना, आणि तो नेमकं त्याचा बेनिफिट कशा स्वरूपात इथल्या कोकणवासियांना होईल. नाही, मला असं वाटतं की अजून 2-3 दिवसच आम्ही त्याच्यामध्ये सिक्रेसी ठेवलेली आहे. काही इंडस्ट्रियलिस्टबरोबर आम्ही बोलतो आहे, काही ज्यांचं कोलॅबरेशन जर्मनीशी आहे त्यांच्याशी आम्ही बोलतो आहे, आणि म्हणून ते आम्ही अजून नक्की प्रोजेक्ट काय हा प्रेझेंट केला नाही. परंतु एक मात्र सांगतो की हा जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रकल्प होतो आहे तो देशाच्या हिताचा असेल. त्याच्यामुळे रत्नागिरीचं नाव, महाराष्ट्राचं नाव हे जगाच्या पातळीवर जाईल, अशा पद्धतीचा हा उद्योग आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणतो आहे. अजून एक निभे डिफेन्स इंडस्ट्री म्हणून जे आहे त्यांनी 1,000 कोटीचा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणण्याचा ठरवलेला आहे. केन्स नावाची सेमीकंडक्टरची कंपनी आहे, तो देखील प्रोजेक्ट आमच्याकडे येतो आहे. त्याच्यामुळं इंडस्ट्री येत नाही असं मला असं वाटतं की ते संविधान बदलण्यासारखा फेक नरेटिव्ह आहे. त्याला जास्त किंमत देण्यापेक्षा आम्ही लोकांसाठी केलं आहे. गडचिरोलीमध्ये जाऊन आम्ही 1,00,000 कोटीचे प्रकल्प दिले, मराठवाड्यामध्ये आम्ही 52,000 कोटीचे प्रकल्प दिले. त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती आहे, आणि प्रकल्प आणलेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण काही लोकांना जसं पद गेल्यानंतर ते समजून घेत नाहीत, अजून त्यांना रिअलाईज झालेलं नाही, तसं हे उद्योग आलेले अजून त्यांना कळत नाहीत. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये एक मोठं चॅलेंज असं एक म्हटलं जातं, अनेक उद्योगपती हे बोलून दाखवत आहेत, अनेक उद्योजक बोलून दाखवत आहेत की महाराष्ट्रामध्ये लँड कॉस्ट खूप मोठी आहे, आणि त्या दृष्टिकोनातनं जे आपण सिंगल विंडो सिस्टीम्स तयार केल्या, अनेक प्रोसेसेसला कट केला, ही वस्तुस्थिती आहे. पण लँड कॉस्ट ही फार मोठी एक चॅलेंज आहे महाराष्ट्रासाठी. त्याला पर्यायी काय? कारण की काही भागांमध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणात सुद्धा तुम्ही रायगड, रत्नागिरीचं सांगताय, तिथे सुद्धा लँड कॉस्ट फार मोठ्या प्रमाणात आहे. हा गैरसमज आहे. मला असं वाटतं की हा गैरसमज आहे. लँड कॉस्ट आपण जर बाजारभावाच्या तुलनेनं MIDCची घ्यायला गेलो तर ती 20% पण नाही आहे. आणि जिथे डिफेन्स असेल तर डिफेन्सला आम्ही 100 एकर जागा असेल तर आम्ही 50% देतो. वॉटर सबसिडी देतो, आम्ही इलेक्ट्रिसिटी सबसिडी देतो. त्याच्यामुळं या सगळ्या सबसिडीज ज्या आहेत त्याच्यामुळं अतिशय प्रोजेक्ट व्हायबल होतो. आपल्याकडे A, B, C, D आणि D+ असे क्रायटेरियाज आहेत. आता माझ्याकडे कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर इंडस्ट्री टाकायची असेल तर 20 कोटीचा प्रोजेक्ट टाकला तरी तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतो. परंतु अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट जर टाकायचा असेल तर तुम्हाला 4,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे, त्याचे त्यांना बेनिफिट्स मिळतात. कॅपिटल सबसिडी आम्ही देतो. त्याच्यामुळे जरी लँड कॉस्ट द्यावी लागत असेल, आणि काही ठिकाणी मला कुठच्या राज्यावर बोलण्याचा अधिकार नाही, परंतु काही लोक राज्य असे सांगतात की आम्ही इन्सेंटिव्ह देतो. पण कधी इन्सेंटिव्ह देतात? 15-15 वर्षांनी देतात. तोपर्यंत ती इंडस्ट्री निम्म्यापेक्षा जास्त गारद झालेली असते. महाराष्ट्र राज्य असं एकमेव राज्य आहे की ज्यांना इन्सेंटिव्ह देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा मिळतो. या सगळ्या सबसिडी मिळतात, आणि त्याच्यामुळं इंडस्ट्रियलिस्ट जो आहे त्याला चांगल्या पद्धतीचा आर्थिक फायदा होतो, आणि सरकारला रेव्हेन्यू मिळतो. सर, एकीकडे तुम्ही उद्योग क्षेत्रात एवढे पॉझिटिव्ह डिसिजन घेत आहात, पण दुसरीकडे विरोधकांचं म्हणणं आहे की हे सरकार मुख्यतः शेतकरी विरोधी आहे. आज शरद पवारांनी देखील टीका केली की शेतकरी विरोधी धोरण तयार करणारे हे सरकार आहे. मोदींवर टीका केली, राज्याच्या सरकारवर टीका केली. तर हे जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रयत्न आहे, याला तुम्ही कसं बघताय? हे तर पूर्वी सत्तेत असलेल्या लोकांनी बोलूच नाही, कारण त्यांना संधी होती. जे आज टीका करतायत ते सत्तेमध्ये होते, मग त्यावेळी शेतकऱ्याचं का भलं झालं नाही? त्यावेळी इंडस्ट्री का आली नाही? त्यावेळी इंडस्ट्रीला 10,000 कोटी रुपये वर्षाला काय इन्सेंटिव्ह दिलं? याची पण उत्तरं द्यावी लागतील ना. आज कोणीतरी सांगितलं आम्ही जुनी पेन्शन योजना सुरू करणार आहे. अरे 2.5 वर्ष तुम्हीच सत्तेमध्ये होता ना, 2.5 वर्ष तुम्हीच मुख्यमंत्री होता, तर त्यावेळी जुनी पेन्शन योजना कुठे गेली होती? त्याच्यामुळे विधानसभेची निवडणूक आल्यामुळं लोकसभेला जे झालं खोटं बोलून ते विधानसभेला होईल असं काही लोकांचा समज आहे, पण तसं काही होणार नाही. मी आज गणपतीच्या निमित्तानं मी आपल्याला इथं सांगतो की पुढच्या गणपतीला जेव्हा मी इथं येईन त्यावेळी देखील महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये असणार. सगळ्या गणपतीच्या धामधुमीमध्ये
आपण उद्योगाकडून आता परत एकदा राजकारणाकडे निघू, कारण की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आहेत. विशेषतः आज शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांचं जे भाषण आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी सत्तेपासून कधीच दूर राहू शकत, म्हणजे राहण्याची हे नाही आहे, केंद्रस्थानीच कायम मी राहीन. परत कुठे ना कुठेतरी संजय राऊत परत एकदा मुख्यमंत्रीपदाचा त्यांना प्रोजेक्ट करू पाहतायत. आज सकाळी सुप्रिया सुळे इथं आल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की राष्ट्रवादीचा त्यात आमचा कुठलाच दावा नाही आहे. स्वतः पवार साहेबांनी सांगितलं किंवा नाना पटोले स्पष्ट मांडतायत, तिकडे नाना पटोलेंना मुख्यमंत्री करायचा प्रयत्न जोरदार सुरू आहे. ह्या सगळ्या धामधुमीत तिकडे मुख्यमंत्री कोण याची जवळजवळ चर्चा, पण महायुतीत कोण मग मुख्यमंत्री याची काय नेमकं? नाही, महायुती मला असं वाटतं की लढताना आम्ही जाहीर केलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढणार, आम्ही जिंकणार. आणि दुसरी याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की तिथं जे काय चालू आहे, मला 15 दिवसापूर्वी पवारसाहेबांची एक स्टेटमेंट जी बघितली त्याचं खरोखर मनापासून कौतुक वाटतं की पवारसाहेबांनी काय सांगितलं, मुख्यमंत्रीपदाचा नवीन चेहरा असू शकतो, मुख्यमंत्रीपद हे संख्याबळावर अवलंबून आहे, पहिली संख्या येऊ दे मग मुख्यमंत्री ठरवू. या 3 वाक्यामध्ये एका दगडात आपण 2 पक्षी मारणं म्हणतो, ते 3 पक्षी त्यांनी मारले. म्हणजे स्वतःच्या पक्षातल्या नेत्याला देखील सांगितलं की मला नवीन चेहरा द्यायचा आहे. दुसरं, जे आताताईपणा करून मीच मुख्यमंत्री होणार आहे म्हणून जो काही दौरे बिवरे करतात, काही लोक रोज सकाळी 9 वाजता हेच मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात, त्यांना सांगितलं की पहिलं संख्याबळ यावं लागतं. आणि संख्याबळ जरी आलं तरी मग आम्ही सगळे मिळून ठरवणार आहोत की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्यांचे विषय जे आहेत हे क्लिअर करून टाकलेले आहेत. तरीसुद्धा जसं आपण म्हणतो की काही गोष्टीकडे लक्ष वेधायचं असतं, तसं शिर्डीत हे लक्ष वेधणं चालू आहे, याच्या पलीकडे काय असं मला वाटत नाही. आणि महायुतीचं स्पष्ट भूमिका आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढून महायुतीचाच मुख्यमंत्री बसेल, हा आमचा ठाम दावा आहे. आणि म्हणून मी सांगितलं की कुणीही कितीही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तरी महायुतीचाच मुख्यमंत्री 2 महिन्यानंतर होणार. लाडकी बहीण योजना किती गेम चेंजर, कारण महायुतीचे सगळेच नेते म्हणतात की गेम चेंजर, पण विरोधकांचं म्हणणं आहे की त्यांना असं वाटतंय पण तसं होईल असं दिसत नाहीये. त्यांना असं वाटतंय म्हणण्यापेक्षा त्यांनी किती प्रयत्न केले तुम्हाला सांगतो. लाडकी बहीण योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी पैसे खात्यामध्ये येणार नाही म्हणून बोंबाबोंब केली, ही योजना खोटी आहे म्हणून सांगितली. हे 46,000 कोटीची जी तरतूद केलेली आहे त्याचं 46 रुपये देखील नाही म्हणून सांगितलं. पण ज्यावेळी लक्षात आलं की आता ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या तळागाळातल्या महिलांपर्यंत जाणार आहे, हायकोर्टामध्ये त्यांनी काँग्रेसचा कार्यकर्ता पाठवला, हे तर जगजाहीर आहे. म्हणजे तो काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे, तिथं काही जमलं नाही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये पाठवलं. आणि दोन्ही कोर्टामध्ये सपाटून एवढं ऐकून त्यांना घ्यावं लागलं की जर जनहिताच्या योजना सरकार देत असेल तर त्याच्यामध्ये उगाचच कोर्टामध्ये येण्याची आवश्यकता नाही, असं देखील कोर्टानं निर्देश दिले. मग त्याच्यानंतर काय की आम्ही 1,500चे 2,000 करू, 2,000चे 3,000 करू, आम्ही 5,000 करू, आम्ही 10,000 करू. अरे तुम्ही 2.5 वर्षात का केले नाही? म्हणजे आम्ही पण त्यावेळी सरकारमध्ये होतो पण फेस टू फेस कधीच बोलत नव्हतो ना, त्याच्यामुळे आमचे विचार मांडण्याची संधी पण आम्हाला मिळत नव्हती. मग 2.5 वर्ष जर सगळी खाती तुमच्याकडे होती, तुम्ही त्या मोठ्या खुर्चीवर बसलेले होता, त्यावेळी बहिणींची का आठवण झाली नाही, त्याही वयस्क लोकांची का आठवण झाली नाही, त्यावेळी आमच्या युवकांची का आठवण झाली नाही. आता हे सगळं निवडणुकीचे 2 महिने चालेल, तणकून पराभव झाला परत 4.5 वर्षानंतर हे पुन्हा एकदा सुरू होईल. हे फक्त आणि फक्त राजकारण आहे. आणि माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि मी आपल्याला सांगतो की यांनी कितीही आकंतांडव केला, कितीही पोटसूळ यांच्या पोटामध्ये जरी उठला तरी ही योजना अतिशय ऐतिहासिक योजना आहे आणि ही ऐतिहासिक योजना महिलांपर्यंत पोहोचलेली. आज सुप्रिया सुळे NDTVशी बोलताना म्हटल्या की लाडकी बहीण योजनेची ज्यावेळेस कॅम्पेन होती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कॅम्पेनमध्ये अजितदादांचा फोटो दिसत नाही, अजितदादांच्या कॅम्पेनमध्ये तर दोघंही दिसत नाहीत. याच्यावरनं किती श्रेयवाद आहे? म्हणजे पार्टीच्या कार्यक्रमामध्ये, माझ्या शिवसेनेच्या पार्टीच्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या मुख्य नेत्यांचाच फोटो टाकणार ना, एकनाथ शिंदे साहेबांचा. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असते तेव्हा मी तुम्हाला आता देखील सगळे कार्यक्रम दाखवू शकतो की त्याच्यामध्ये तिघांचाही फोटो आहे. बरोबर. परंतु ज्यांनी हे सांगितलं त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला ते उद्धवजींचा फोटो टाकतात का, किंवा उद्धवजींच्या पक्षाच्या कार्यक्रमाला ते पवारसाहेबांचा फोटो टाकतात का, किंवा नाना पटोले त्यांच्या कार्यक्रमाला राहुल गांधी सोडून त्यांचे कोणाचे फोटो टाकतात का? त्याच्यामुळे ज्यांच्या पक्षाचे कार्यक्रम आहेत त्यांच्या नेत्यांचेच फोटो येणार आहेत, तिथं काय तुमचा आमचा फोटो येणार नाही. आता शेवटी समजून घेण्याचा भाग आहे. परंतु जिथं सरकारचा कार्यक्रम आहे तिथं तिन्ही नेते मंडळींचे फोटो आवर्जून सरकार टाकतं आणि तो सरकारचा कार्यक्रम आहे. महायुतीची जागा वाटपाच्या चर्चेमध्ये सुद्धा तुम्ही आहात, चर्चा करतात, एका बाजूला प्रमुख नेते चर्चा करतात, नेमकं स्टेटस काय आहे सध्या?
चर्चेबाबत एवढंच सांगतो की महायुतीच्या तिकीट वाटपाची चर्चा ही युद्धपातळीवर सुरू आहे. अतिशय समन्वयानं तिकीट वाटपाच्या ह्या चर्चा होत आहेत. आमच्या तिकीट वाटपानंतर तुम्हाला कोणालाही ब्रेकिंग मिळणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे. त्याच्यामुळे लोकसभेत खूप मिळाले. असं आहे की नवरात्रात पहिली यादी येणार आहे का? एवढी तरी लोकसभेला ब्रेकिंग मिळाली म्हणून विधानसभेला मिळू नये ही आम्ही तजवीज केलेली आहे आणि वेळेवर तिकीट जाहीर करण्याचं तिन्ही नेत्यांचं मत आहे आणि त्या पद्धतीने आम्ही बऱ्यापैकी 75% पुढे गेलेलो आहोत. 25% जे काही शिल्लक राहिले ते नेते मंडळी काही दिवसामध्ये बसतील आणि तिकीट वाटप आमचं जाहीर होईल. महाविकास आघाडी जवळपास 125 जागा आमच्या ठरल्या असं क्लिअर सांगतात, बुलेटिनवर सांगतात. मग तुमच्याकडे किती जागा नेमक्या ठरल्या आता क्लिअर झाल्या? नाही, मी सांगितलं 288 पैकी 75%. अच्छा. आणि 125 कोणाच्या क्लिअर झाल्या? काँग्रेसच्या झाल्या, उबाटाच्या झाल्या की NCPच्या झाल्या? कारण काल माझ्या मैत्रिणीने आम्ही टेलिव्हिजनवरच बघितलं की काँग्रेसच्या काहीतरी 152 क्लिअर झाल्या म्हणून सांगितलं, त्याच्यानंतर उबाटाच्या NCPच्या 88 झाल्या म्हणून सांगितलं. तर ह्या सगळ्या जर क्लिअर झाल्या तर 288 झाले ना क्लिअर. 125 कुठं, 288 झाल्या त्यांच्या. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ते सांगतात त्यात काही तथ्य नाही आहे? नाही, त्यांच्यात काहीच तथ्य नाही. 2 महिने सांगतील नंतर शांत होतील आणि परत तुमच्याकडे 4.5 वर्षानंतर या बातम्या येतील, बाकी काही नाही. धन्यवाद सर NDTV मराठीशी बोलल्याबद्दल. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.